या जगात सगळ्यात जास्त उपवास तुझे धरल्या जातील, या जगात सगळ्यात जास्त पूजा तुझी केल्या जाईल, या जगातनी सगळ्यात जास्त मंदिर तुझे होतील, या जगात सगळ्यात जास्त तुझे भक्त जन्माला येतील। हे आशीर्वाद कोणाचा आहे? महादेवाचा आहे। म्हणून आज कोणी बाईला विचारा, तिच्या घरात शिवलिंग नाही पण कृष्णाची मूर्ती प्रत्येक बाईच्या घरात आहे। कारण विष्णूचा, भगवान विष्णूची एवढी जय जयकार कोणी, विष्णूला आशीर्वाद कोणी दिला? महादेव। पुऱ्या दुनियेत तुझी पूजा होईल। आणि महादेव ते जे लिंग होतं, ऐका, हे सांगितली होती मी गेल्या वर्षी गोष्ट, ही नव्हती सांगितली पण ही थोडक्यात, ते जे लिंग होतं ते छोटं करण्यात आलं। ते जे खांब प्रगट झालता, ते खांब प्रगट झालता मार्गशीर्ष महिन्याच्या सप्तमीला आद्रा नक्षत्रात। आद्रा नक्षत्रातनी हे खांब प्रगट झालता। मार्गशीर्ष महिन्यात जर आद्रा नक्षत्र आलं तर हे लिंगाचं जन्म ठिकाण आहे, जन्म दिवस। नमः पार्वती पतये हर हर। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आद्रा नक्षत्रात लिंग प्रगट झालं, ते लिंग लहान केलं आणि लहान केल्यानंतर ते पार्वतीनं हातावर धरलं। हे पहा, हे लिंगाचा आकार आहे। काही लोक वेगळा अर्थ काढतात, हे असं हातात कोण घेतलं ते लिंग, ते खांब असा छोटा करून कोण हातात घेतला? पार्वतीनं। म्हणून हे पार्वतीचं खालचं जे लिंग आहे असं जमिनीवर टेकलेलं आहे, असं हातात धरलं, म्हणून त्याला काय नाव पडलं? शिवशक्तिकात्मक लिंग। पार्वतीनं ते हातावर धारण केलं। खालचा जी जलाधारी आहे, ही जलाधारी हे लिंग, तर हे जे लिंग आहे हे असं जे लिंग असते, समजा हे असं जे लिंग आहे, बरोबर, इकडे तोंड, तर हे वरचा आकार आहे महादेव आहे आणि खालचा आकार कोण आहे? पार्वती। आणि हे जे तुमचं लिंग आहे याच्यातनी 3 आकार सापडतात तुम्हाला, जे तुम्ही वर जाऊन दर्शन करसाल। याच्यात किती आकार आहेत? 3। एक वरचा आकार, एक त्याच्या वरचा आकार आणि एक डमरू सारखा खालचा आकार, असं तुमचं लिंग असं आहे। हे जे आपण दर्शन करतो हे असं, याच्यातनी 3 गोष्टी आहेत। हे वरचा आकार काय झालं? हे वरचा आकार जे असं जे लिंग आहे, हे वरचा आकार महादेव आहे, ही खालची जी जलाधारी आहे विष्णू आहे, आणि खालचा जे आकार आहे महालिंगाच्या खालचा, हे कोण आहे? ब्रह्मदेव आहे। म्हणजे हे हरिहरात्मक शिवलिंग आहे। आणि जे जमिनीला चिटकून असते, एकदम चिटकून, बिलकुल जमिनीला भिडलेलं, त्या लिंगाला काय म्हणतात? शिवशक्तिकात्मक लिंग। मग परळी वैजनाथ असो, औंढा नागनाथ असो, महाकालेश्वर असो, ओंकारेश्वर असो, हे लिंग कसे आहेत? जमिनीला भिडलेले आहेत, एकदम खाली काहीच आकार नाही त्याच्यात, डायरेक्ट